नमस्कार, मी संदीप हुपरीकर. आपण पाहत आहोत नेपोलियन हिल यांचे थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे प्रकरण क्रमांक 13वे. मेंदू, विचार प्रसारित आणि ग्रहण करणारे मनाचे प्रसारण स्टेशन. लेखकाने डॉक्टर अलेक्झांडर बेल आणि डॉक्टर एल्मर आर. गेट्स यांच्या केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला की मानवाचा मेंदू विचार तरंगांना प्रसारित करणारे स्टेशन असते, तसेच ते या तरंगांना ग्रहण करणारे स्टेशनही असते. ज्या तत्त्वानुसार रेडिओ आणि इतर बिनतारी साधनाद्वारे ईश्वरामार्फत संवाद घडवून आणला जातो, त्याच तत्त्वानुसार मानवी मन इतरांच्या मेंदूंनी प्रसारित केलेल्या विचारलहरी ग्रहण करू शकते. वरील वाक्याच्या संदर्भात कल्पनाशक्तीवरील प्रकरण 6 मध्ये केलेल्या रचनात्मक कल्पनाशक्तीच्या वर्णनांचा विचार करा आणि तुलना करा. रचनात्मक कल्पनाशक्ती म्हणजे मेंदूचा ग्रहण करणारा संच असतो. हा संच इतरांच्या मेंदूंनी प्रसारित केलेल्या विचारलहरी ग्रहण करतो. ज्या 4 स्रोतांद्वारे आपल्याला विचार प्राप्त होत असतात, ते स्रोत आणि आपली चेतना किंवा आपले चेतन या तर्कनिष्ठ मन यांच्यामध्ये संवाद साधण्याचे कार्य ही रचनात्मक विचारशक्ती करीत असते. जेव्हा मन उच्च गतीने स्पंदन पाहू लागते किंवा त्यासाठी त्याला उद्दीपित केले जाते, तेव्हा मन अधिक ग्रहणशील होते. बाह्य स्रोतामार्फत इथरद्वारा त्याच्याकडे पोहोचवणाऱ्या विचारलहरी ते अधिक सक्रियतेने ग्रहण करू लागते. मनाला उच्च गतीने स्पंदित करण्याची प्रक्रिया घडवून आणतात. नकारात्मक किंवा सकारात्मक भावनामुळेच विचारतरंगाची तीव्रता वाढत असावी. इथरद्वारा फक्त अतिउच्च दराच्या विचारलहरी उचलून त्या एका मेंदूकडून दुसऱ्या मेंदूकडे वाहून नेल्या जातात. विचार म्हणजे अतिउच्च दराने प्रवास करणारी तरंग ऊर्जा असते. जेव्हा कोणत्याही प्रमुख भावनेद्वारा विचार उच्च दर्जाच्या गतीत परावर्तित केले जातात, तेव्हा ते सामान्य दराच्या विचारलहरीपेक्षा जास्त गतीने स्पंदन पाहू लागतात. अशा प्रकारे तीव्र गतिशील विचार एका मेंदूकडून दुसऱ्या मेंदूकडे पोहोचतात आणि त्यांचे प्रसारण करणारी प्रसारण यंत्रणा असते मानवी मेंदू. मानवाची तीव्रता आणि चालक बलाचा विचार केल्यास कामभावना सगळ्यात मानवी भावनात प्रथम क्रमांकावर असते. जेव्हा ही भावना मंद असते किंवा अजिबात नसते, त्यावेळच्या मेंदूच्या लहरींपेक्षा जेव्हा तो या भावनेने उद्दीपित झालेला असतो, त्याच वेळच्या लहरी अधिक उच्च गतीच्या असतात. कामभावाच्या रूपांतरणामुळे विचारलहरींचा दर इतक्या उंच पातळीवर जातो की मेंदूने इथरमधून वेचलेल्या कल्पनांच्या बाबत रचनात्मक कल्पनाशक्ती जास्त संवेदनशील बनते. जेव्हा मेंदू उच्च दराने व गतीने स्पंदन पाहू लागतो, तेव्हा तो इतरांच्या मेंदूने प्रसारित केलेल्या विचारलहरींनाच आकर्षित करीत नाही, तर तो स्वतःच्याही विचारांना त्या भावनांचा साज चढवतो. विचारांना अचेतन मनाने स्वीकारावे व त्यानुसार कार्य करावे, यासाठी विचारांवर हा भावनांचा साज चढवावा लागतो. अशा रीतीने तुम्ही पाहू शकता की या प्रसारण तत्त्वानुसार तुम्ही तुमच्या विचारांमध्ये भाव किंवा भावनांचे मिश्रण करता आणि भावनोक्त विचार तुमच्या अचेतन मनाकडे पाठवता. अचेतन मन हे मेंदूचे प्रसारण स्टेशन असते, ज्याच्यामार्फत विचारलहरी प्रसारित केल्या जातात. रचनात्मक कल्पनाशक्ती म्हणजे ग्रहण करणारा संच असतो, जो इथरमधून विचारलहरी टिपून घेतो. अचेतन मन आणि रचनात्मक कल्पनाशक्ती या महत्त्वपूर्ण घटकांच्या सोबत आता स्वयंसूचनांच्या तत्त्वाचा विचार करा. आत्मसूचना हे असे माध्यम असते ज्यामार्फत तुम्ही तुमच्या प्रसारण स्टेशनला मेंदूला कार्यान्वित करू शकता. 4थ्या प्रकरणात वर्णन केलेल्या सूचनांद्वारा तुमची अभिलाषा मूर्तिमंत रूपात वास्तवात साकार करण्याची ठराविक पद्धत तुम्हाला कळवण्यात आलीच आहे. तुमच्या मानसिक प्रसारण स्टेशनची कार्य करण्याची पद्धत त्या तुलनेत अधिक सोपी असते. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रसारण स्टेशनचा अचेतन मन, रचनात्मक कल्पनाशक्ती आणि स्वयंसूचना वापर करायचा असेल, तेव्हा तुम्हाला फक्त 3 तत्त्वे मनात बाळगायला हवीत आणि अंमलात आणायला हवीत. ज्या उद्दीपकाद्वारे तुम्ही या 3 तत्त्वांना कृतीत उतरवू शकता, त्याचे वर्णन पुढे करण्यात आले आहे. या पद्धतीचा प्रारंभ अभिलाषेने होत असतो. महान बले अमूर्त अस्पर्श्य असतात. 1930च्या आर्थिक मंदीने
जगाला अमूर्त अदृश्य बलांना समजून घेण्याच्या सीमारेषेवर आणून ठेवले. युगानुयुगांपासून तिच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. लोक त्यांच्या शारीरिक ज्ञानेंद्रियावर जास्त अवलंबून राहतात. ज्या गोष्टी ते पाहू शकतात, स्पर्शू शकतात, ज्यांचे मोजमाप करता येते अशा गोष्टींपुरते त्यांनी आपले ज्ञान मर्यादित ठेवले आहे. आता आपण सगळ्यात चमत्कारिक युगात प्रवेश करीत आहोत. हे युग आपल्याला आपल्या जगातील अदृश्य व अस्पृश्य बलांबद्दल काही शिकवणारा आहे. या युगातील आपल्या प्रवासात कदाचित आपण शिकू शकू की आपल्याला आरशात दिसणाऱ्या शारीरिक स्वपेक्षा हा दुसरा स्व अधिक शक्तिमान आहे. कधीकधी आपण अस्पृश्य अदृश्य गोष्टींविषयी, ज्या गोष्टी आपल्या पंचेंद्रियांना जाणवत नाहीत, अशा फार सहजतेने बोलतो. पण आपण हे कधीच विसरता कामा नये की आपल्या सगळ्यांना हीच अस्पृश्य बले नियंत्रित करीत असतात. समुद्राच्या खळाळत्या लाटांत गुंडाळलेल्या शक्तीवर नियंत्रण करणे दूर, पण तिच्याशी जुळवून घेण्याची सुद्धा ताकद अखिल मानवजातीत नाही. आपल्या पृथ्वी नामक या ग्रहाला अधांतरी टिकवून ठेवणाऱ्या आणि आपल्याला तिच्यावरून पडू न देणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या अस्पृश्य बलाला समजून घेणे मानवी मनाच्या शक्तीच्या पलीकडचे आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मेघगर्जना आणि विजांच्या लखलखाटांनी युक्त असलेल्या तुफानी वादळाच्या अस्पृश्य बलापुढे आपले काही चालत नाही, तितकेच आपण विजेच्या अस्पृश्य बलापुढे हतबल असतो. खरे तर आपल्यापैकी अनेकांना हेही माहीत नसते की वीज म्हणजे काय, ती कुठून येते किंवा तिचा हेतू काय असतो. अदृश्य आणि अस्पृश्य गोष्टींबाबत आपले अज्ञान एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. आपण खात असलेल्या अन्नाचा प्रत्येक घास, आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्त्राचा धागा आणि आपल्या खिशातील प्रत्येक नाणे आपल्याला पुरवणाऱ्या पृथ्वीच्या मातीत लपलेल्या अस्पृश्य बलाला समजण्यास आपण असमर्थ आहोत. मेंदूची नाट्यात्मक कथा. आणखी पुढे म्हणायचे तर आपण ज्याची घमेंडी मिरवतो त्या समग्र ज्ञानासह व संस्कृतपणासह आपल्याला विचारांच्या अस्पृश्य बलांविषयी फार थोडे किंवा काहीच माहीत नसते. खरे तर हे बल सगळ्या अस्पृश्य बलांपैकी अत्यंत महान आहे. आपल्याला आपला शारीरिक अवयव मेंदूविषयी आणि आपल्या विचारांना वास्तवात मूर्तिमंत रूप देण्याच्या त्याच्या आंतरिक यंत्रणेच्या विस्तृत जाळ्याविषयी काहीच ज्ञान नसते. तरीही आपण त्या काळात प्रवेश करीत आहोत जो या विषयावर प्रकाशझोत टाकू शकतो. मेंदू नावाच्या आश्चर्याने थक्क करणाऱ्या या गोष्टींच्या अभ्यासाकडे अनेक शास्त्रज्ञांनी आधीच त्यांचे लक्ष केंद्रित केले आहे. जरी मेंदूविषयी त्यांचा अभ्यास अद्याप बालवाडीच्या अवस्थेत असला तरी ते एवढे शोधू शकले आहेत की मानवी मेंदूतील मज्जापेशींची म्हणजे या मध्यवर्ती स्विच बोर्डापासून निघणाऱ्या आणि परस्परांना जोडणाऱ्या मार्गाची संख्या एकावर 15 दशलक्ष शून्य इतकी भरेल. शिकागो विद्यापीठाचे डॉ. सी. जुडसन हेरिक म्हणतात, हा आकडा इतका विस्मय करणारा आहे की तिच्यासमोर खगोलशास्त्रातील करोडो प्रकाश वर्षांचे अंतर मोजणारे आकडे निरर्थक ठरावेत. हे निश्चित झाले आहे की मानवी मेंदूच्या मेंदूपृष्ठात 10 ते 14 अब्ज मज्जापेशी आहेत आणि त्यांची विशिष्ट रचना असते. ही रचना योगायोगाने किंवा अकस्मात बनलेली नसते. त्यांच्यात नेमका क्रम असतो. ती सुनियोजित असते. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सायकॉलॉजीच्या तंत्राद्वारे नेमक्या स्थानी असलेल्या मज्जापेशींच्या कार्यप्रवाहाचा अभ्यास करू शकतो. त्या प्रवाहांना वाढवता येते आणि त्यांच्यातील संभाव्य फरक एका व्हॉल्टच्या करोडोच्या भागापर्यंत नोंदवता येतो. इतकी सूक्ष्म गुंतागुंतीची आंतरिक रचना असलेली ही यंत्रणा केवळ शरीराच्या वाढीसाठी आणि तिचा सांभाळ करण्याच्या एकमेव उद्देशाने अस्तित्वात आली असावी, हे न पटण्यासारखे आहे. हे शक्य नाही का की जी यंत्रणा करोडो मेंदूपेशींना परस्परांशी जोडून त्यांना परस्परांशी संवाद साधण्याचे माध्यम पुरवते, तीच यंत्रणा इतर अस्पृश्य बलांशी संवाद साधण्याचे माध्यम पुरवू शकते. 1930च्या दशकाच्या शेवटी न्यूयॉर्क टाइम्सने एक प्रकाशकीय लेख प्रकाशित केला. त्यात त्यांनी दाखवून दिले की कमीत कमी एक मोठे विद्यापीठ आणि मानसिक
घडामोडीच्या क्षेत्रातील एक बुद्धिमान संशोधक या क्षेत्रात सुसंघटित संशोधन करीत आहेत. त्या संशोधनात जे निष्कर्ष काढले गेले आहेत ते या प्रकरणात आणि पुढच्या प्रकरणात वर्णन केलेल्या निष्कर्षांशी मिळते जुळते आहे. या प्रकाशकीय लेखात ड्यूक विद्यापीठातील डॉक्टर राईने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधन कार्याविषयी थोडक्यात सांगण्यात आले आहे. टेलिपॅथी मनाशी मनाचा संवाद म्हणजे काय? टेलिपॅथी मनाशी मनाचा संवाद म्हणजे काय? एका महिन्यापूर्वी आम्ही या पानावर ड्यूक विद्यापीठाचे प्रोफेसर राईने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हजारो चाचण्यांअंती प्राप्त झालेल्या उल्लेखनीय परिणामांविषयी लिहिले आहे. टेलिपॅथी मनाने संवाद साधण्याची कला आणि नजरेआडच्या गोष्टी पाहू शकण्याची इंद्रियातील दिव्य दृष्टी यांचे अस्तित्व पक्के करणाऱ्या या चाचण्या होत्या. त्यांच्या परिणामांचा सारांश हार्पर्स मॅगझिनच्या पहिल्या 2 लेखात देण्यात आले आहेत. आता देण्यात येणाऱ्या दुसऱ्या लेखात लेखक एच नाईट यांनी या अतींद्रिय संवेदनाच्या जाणीवेच्या पद्धती कशा स्वरूपात असतात याविषयी त्यांना जे काही कळाले आहे किंवा जो निष्कर्ष काढणे तर्कनिष्ठ वाटते त्या सगळ्याचा सार देण्याचा प्रयत्न केला आहे. राईनेच्या प्रयोगांच्या परिणामी काही शास्त्रज्ञांनी टेलिपॅथी आणि अतींद्रिय संवेदनाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची प्रचंड शक्यता दिसू लागली आहे. अगोचर गोष्टी पाहू शकणाऱ्या अनेकांना सांगण्यात आले की पत्त्यांच्या एका खास गड्डीतील त्यांना शक्य तितके कार्ड त्यांनी ओळखावेत. हे करताना त्यांनी त्या पत्त्याकडे पाहायचे नाही आणि त्यांना ओळखण्यासाठी कोणत्याही इंद्रियाचा उपयोग करायचा नाही. असे अनेक स्त्री-पुरुष आढळून आले ज्यांनी नियमितपणे बरेच कार्ड अचूकपणे ओळखले. त्यांनी ही अचाट गोष्टी केवळ योगायोगाने किंवा अकस्मात केली असेल अशी शक्यता करोडोमध्ये 1% संभवत नाही. पण ते हे कसे करू शकले? जर या शक्तींचे अस्तित्व मान्य केले तर त्या ज्ञानेंद्रियांशी निगडीत नव्हत्या असे दिसते. त्या कोणत्या अवयवात असतील हे कळू शकत नाही. असे प्रयोग ज्याप्रमाणे एकाच खोलीत केले गेले तसेच ते शेकडो मैलांच्या अंतरावरूनही केले गेले. श्री राईटच्या मते टेलिपॅथी किंवा अतींद्रिय संवेदक शक्तीला किरणोत्सर्गाच्या भौतिक सिद्धांताद्वारे स्पष्ट करण्याच्या प्रयत्नांना काहीच अर्थ नाही. सगळ्या प्रकारच्या किरणोत्सर्गी ऊर्जेत ज्ञात स्वरूप प्रकार हेच दाखवून देतात की त्यांच्या मार्गात अंतरांचा अडथळा आला तर त्या व्यस्त प्रमाणात दुर्बळ होत जातात, उलट्या दिशेला वळतात. पण टेलिपॅथी आणि अतींद्रिय संवेदनाच्या बाबतीत तसे होत नाही. पण आमच्या इतर मानसिक शक्तींप्रमाणे शारीरिक कारणामुळे त्यांच्यात बदल घडू शकतो. या शक्तींविषयी मोठ्या प्रमाणात पसरलेल्या समजुतीप्रमाणे जेव्हा अशी अतींद्रिय संवेदनशक्ती धारण करणारी व्यक्ती झोपेत किंवा अर्धवट झोपेत असते तेव्हा त्या तीव्र होत नसतात, तर तो पूर्ण जागृत अवस्थेत आणि सतर्क असताना तीव्र होतात. राईनेला आढळून आले की नार्कोटिक्ससारख्या मादक द्रव्यांनी ही शक्ती कमी होते तर उद्दीपक घटकामुळे वाढते. अर्थातच प्रयोगातील व्यक्ती जोपर्यंत तिच्याकडून सर्वोत्कृष्ट प्रयत्न करीत नाही तोपर्यंत ती जास्तीत जास्त पत्ते ओळखू शकत नाही. राईट यांनी आत्मविश्वासपूर्वक एक निष्कर्ष काढला की मनोसंवाद आणि इंद्रियातील दिव्य दृष्टी या दोन्ही एकाच देणगीची रूपे आहेत. म्हणजे टेबलावर पालथे ठेवलेले पत्ते ज्या शक्तीमुळे पाहता येतात अगदी तीच शक्ती व्यक्तींच्या मनात खोलवर दडलेले विचार वाचायला उपयोगी पडते. या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची कित्येक कारणे आहेत. आतापर्यंत असे आढळून आले आहे की या दोन्हीपैकी एकीचा वापर करणाऱ्या व्यक्तीत या दोन्ही शक्ती असतात. प्रत्येकामध्ये त्या दोन्ही शक्ती सारख्याच जवळजवळ तितक्याच तीव्र होत्या. या दोन्हीवर ही पडदे, भिंती, अंतर यांच्यामुळे काही परिणाम होत नाही. या निष्कर्षावरून राईट पुढे असेही म्हणतात की इतर अतींद्रिय अनुभव, भविष्यकथन करणारी स्वप्ने, विपत्ती किंवा विनाशाची पूर्वसूचना आणि इतर गोष्टी ज्यांना केवळ अंतःस्फुरणा म्हणता येईल त्या देखील याच शक्तीचा एक भाग आहेत.
असे सिद्ध करता येईल. वाचकांनी यापैकी कोणताही निष्कर्ष मान्य करावा असे आमचे म्हणणे नाही, पण राहिनेने पुराव्यांचा जो प्रचंड ढीग सादर केला आहे तो प्रभावशाली ठरतोच. डॉक्टर राहिनेने जिला जाणीवेची अतींद्रिय संवेदन पद्धती म्हटले आहे, तिला मन कोणत्या परिस्थितीत प्रतिसाद देते याविषयी त्यांनी जे घोषित केले आहे त्या विधानामध्ये काही भर घालण्याचा मला अधिकार आहे असे मला वाटते. पुढच्या प्रकरणात ज्याचे वर्णन करण्यात आले आहे त्या 6व्या इंद्रियाला व्यवहारी मार्गाने कार्य करायला लावण्यासाठी उद्दीपित करण्याच्या दृष्टीने कोणत्या परिस्थितीत आदर्श मानायला पाहिजे याविषयी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला आहे. मी या परिस्थितींचा उल्लेख करीत आहे त्यात मी आणि माझ्या एका किंवा 2 सोबत्यांनी मिळून एकत्रित काम करण्याचा समावेश होतो. पुढच्या प्रकरणात ज्या अदृश्य सहमंत्रकाच्या संदर्भात वापरण्यात आलेल्या तत्त्वांचा वापर करून आपल्या मनाला कसे उद्दीपित करावे हे अनेक प्रयोगांती आणि सरावाच्या माध्यमातून शोधून काढले आहे. आमच्या ग्राहकांच्या खूप विविध प्रकारच्या वैयक्तिक समस्यांची उकल शोधण्यासाठी आम्ही आमच्या तिघांच्या मनांना एकत्र गुंफण्याच्या पद्धतीचा प्रयोग यशस्वी केला. ही पद्धत अगदी सोपी आहे. आम्ही तिघे मंत्रणा करण्यासाठी एकत्र येतो, विचारार्थ असलेल्या समस्येचे स्वरूप स्पष्टपणे मांडतो आणि मग चर्चेला आरंभ करतो. प्रत्येकाच्या मनात उद्भवणारा विचार तो मांडतो. मनाला उद्दीपित करण्याच्या या पद्धतीबाबत एक विलक्षण गोष्ट अशी आहे की ही पद्धत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या अशा ज्ञानस्रोताशी संवाद घडवून आणते जो निश्चितच त्याच्या स्वतःच्या अनुभवापलीकडचा असतो. जर तुम्ही 10व्या प्रकरणात वर्णन केलेले मास्टरमाइंड तत्त्व समजून घेतले असेल तर तुम्हाला लगेच कळेल की वर सांगितलेली गोलमेज परिषद म्हणजे मास्टरमाइंड तत्त्वाचा प्रत्यक्ष व्यवहारात केलेला उपयोग होय. एखाद्या विषयासंदर्भात 3 लोकांमधील सुसंवादी चर्चेच्या माध्यमातून मनाला उद्दीपित करण्याची ही पद्धत मास्टरमाइंड तंत्रांचा व्यवहारात केला गेलेला अत्यंत साधा पण खूप प्रभावी उपयोग स्पष्ट करते. या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारी कोणतीही व्यक्ती यासारख्या योजनेला पद्धतीला आत्मसात करून व तिचा अवलंब करून लेखकाने प्रस्तावनेत वर्णन केलेले प्रसिद्ध कार्नेगी सूत्र शिकू शकते व त्यावर ताबा मिळवू शकते. जर तुम्हाला सध्या ते महत्त्वाचे वाटत नसेल तर हे पान दुमडून ठेवा आणि या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचे वाचन संपल्यावर ते पान पुन्हा वाचा. धन्यवाद.